पहिले भूताळा आणि भूताळे, त्यानंतर भूतवैद्य. भूतवैद्य म्हणजे भूतांचा जो उपद्रव आहे त्याची वारंवार करणारा किंवा निवारण करणारा, दॅट इज कॉल्ड भूतवैद्य. भूताची बाधा आहे नाहीये हे कन्फर्म केलं जात होतं. पण मग हे कन्फर्म कसं करायचं आणि कोण करायचं? आता फॉर एक्झाम्पल मला असं वाटलं माझ्याकडे काहीतरी भूतकेतांचा प्रकार आहे, सो पर्सनली सुद्धा मी जात होतो त्या गोष्टीकडे, म्हणजे भूतवैद्याकडे जाऊ शकत होतो. भूतवैद्य येणार, बघणार, ओके. बट ऍट द सेम टाइम यू वोंट बिलीव्ह दॅट जिथे ही घटना घडलेली असेल तिथल्या प्रांत कचेरीमध्ये जाऊन किंवा सरकारी ठाण्यामध्ये जाऊन तुम्ही तक्रार करू शकत होता भूत आहेत हे सरकारकडूनही याला मान्यता होती. तर सरकार कचेरीतून भूतवैद्य पाठवला जायचा, याचा खऱ्या खोट्याचा निवाडा करायचा. म्हणजे समजा तुम्ही आणि मी असा आरोप केला जाऊन की माझ्या घरावरती ह्या माणसामुळे काहीतरी भूत टाकली, त्यामुळे उपद्रव चालू झालाय माझ्याकडे. आता हा उपद्रव कशा पद्धतीचा व्हायचा? वस्तूंचा नाश होणे, आजारी पडणे, गुरांवरती गोचीड वगैरे पडणे, हे पण लोकांना वाटायचं भूतांमुळे झालंय. आता ह्याच्यामधलं एक थोडंसं हिस्टॉरिकल किंवा एक तटस्थ म्हणून विचार केला तर एक गोष्ट की समाजमनावर केवढा पगडा होता या गोष्टींचा. बरोबर. एखाद्या गोष्टीचा उलगडा जर नाही झाला तर ते भूतांमुळे झालं. आणि मग माझं कोणाशी काय भांडण झालंय का म्हणून यांनी काय केलंय का, तो अशा पण गोष्टी बघितल्या जातोय. सो मग तिथून भूत वैद्य यूज टू बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफिसर्स. आणि तो त्यांनी जर सांगितलं येस भूत आहेत, पण तो दुसरा तरी म्हणतोय नाही मी असं काही केलं नाही, मग त्यासाठी ही एक सिक्वेन्स आहे, सगळं पूर्ण ही प्रोसेस आहे. पडथळे किंवा पडस्थळे नेमून दिली जात होती. म्हणजे मी पुण्यात राहतोय, आपल्या दोघात काहीतरी कथला झालाय किंवा भांडण झालंय, तर इथलं स्थानिक नाही, कारण स्थानिक याच्यात माझी तुमची पण ओळख असू शकते. तर स्थानिक प्लस बाहेरची 5 गावांची पडथळं, बाहेरच्या 5 गावांमधल्या देवतांची स्थळं नेमून दिली जात होती, जिथे देवांना प्रसाद म्हणजेच कौल लावला जात होता. आणि तिथून काय खरं काय खोटं हे खरं करून घेऊन मग निवाडा दिला जात होता. डू यू अंडरस्टँड? केवढी मोठी प्रोसेस आहे. सरकारी मान्यता आली ना ह्याच्यामध्ये. मग पुढे काय व्हायचं? सपोज मी म्हंटल तो आरोप खरा ठरला तुमच्यावरचा, तर तुम्हाला ताकीद दिली जायची सरकारातून, काय करून ठेवले ती वारावार करून दे, आणि गुन्हेगारी म्हणून सर्टन रक्कम तू सरकारात भर. मी माझ्याकडून एक भेट म्हणून, नजर म्हणून पण की आम्ही तुझं निवारण करून दिलंय. सो ह्याच्या मागचं अर्थकारण पण लक्षात घ्या. भूतवैद्य जो आहे तो फुकट थोडीच येणारे काम करायला. ही यूज टू बी पेड. सो अशा अनेक गोष्टी आहे. भूतखेत या गोष्टींमुळे किंवा त्याविषयीच्या असलेल्या मान्यतेमुळे लोकांना रोजगारही मिळत होते. हा पण त्याच्या मागचा आहे.